नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 9th चॅप्टर डिस्काउंट अँड कमिशन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 9.2 ज्या अंतर्गत कमिशन त्याच पद्धतीने रिबेट म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्काउंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीनं डिस्काउंट कॅल्क्युलेट करत असताना पर्सेंटेजचा उपयोग होतो त्याच पद्धतीने आपण इथं कमिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. थोडीशी ते ऍक्टिव्हिटी बघूया जेणेकरून डिस्काउंटची कन्सेप्ट आपली क्लिअर होईल. इथे एक क्वेश्चन काय दिलाय पहा. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. फॉर दिस ही रिसीव्ड 15% कमिशन. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन्ड. जॉननं काही बुक्स जे आहेत ते सोल्ड केलेले आहेत. ज्या बुक्सची प्राइस आहे ती 4,500 आणि याच्या अगेन्स्ट त्याला 15% कमिशन मिळालेलं आहे. तर आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. सुरुवातीला इथं आपल्याला सांगितलेलं आहे सेलिंग प्राइस ऑफ द बुक्स दॅट इज मीन्स ₹4,500 असं आपण इथं म्हणू शकतो. आणि रेट ऑफ कमिशन जो आहे तो 15% आहे. 15% आहे याचाच अर्थ जी काय व्हॅल्यू असेल त्याचा 15% कॅल्क्युलेट करायचा. म्हणजेच आपल्याला ही जी अमाऊंट आहे 4,500 याचा जर आपण 15% म्हणजे इंटू 15% जर कॅल्क्युलेट केलं तर त्याला टोटल कमिशन दॅट इज मीन्स कमिशन ऑब्टेन्ड असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजेच हे कॅल्क्युलेट करत असताना हे झिरो कॅन्सल होतील. दॅट इज मीन्स 15 इंटू 45 या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल. 15 5 आर 75 कॅरी ऑन 7. 15 4 आर 60 60 प्लस 7 दॅट इज मीन्स 67. म्हणजेच या दोघांचा जो प्रोडक्ट येतो तो 675 येतो. दॅट इज मीन्स कमिशन इज इक्वल टू 675 रुपीज. म्हणजे जॉननं ती पुस्तकं विकल्याबद्दल त्याला जे कमिशन मिळणार आहे 15% नुसार ते म्हणजे 675 रुपीज असेल. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली असते त्याला कमिशनचा जो काय रेट आहे त्याला जर मल्टिप्लाय केलं तर त्यांचा जो काय प्रोडक्ट येतो त्यालाच आपण कमिशन असं म्हणतो. अजून थोडंसं लक्षात आणण्यासाठी नेक्स्ट एक्झाम्पल पहा. Rafiq sold flowers worth ₹15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid. Find the amount received by Rafiq. यापूर्वीच्या उदाहरणामध्ये ते बुक्स सेल केल्याबद्दल त्यांना कमिशन मिळालेलं होतं. इथे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. रफिकनं त्याचे प्रोडक्ट विकलेले आहेत मात्र ते एजंटच्या माध्यमातून विकलेले आहेत आणि त्यासाठी त्याला एजंटला 4% कमिशन द्यावं लागलं. तर त्या रफिकला किती रुपये मिळतील त्याच पद्धतीने त्यानं कमिशन किती दिलं असा प्रश्न विचारलेला आहे. रफिकने जे फ्लावर्स सोल्ड केलेले आहेत त्याची जी सेलिंग प्राइस आहे ती ₹15,000 आहे. सुरुवातीला आपण ती व्हॅल्यू लिहूया. हिअर सेलिंग प्राइस ऑफ द फ्लावर, जी सेलिंग प्राइस आहे ती म्हणजेच ₹15,000 आहे. याचा अर्थ त्याला ती फ्लावर्स सोल्ड करून 15,000 मिळालेले नाहीये. त्यामध्ये त्याला 4% जे कमिशन आहे ते कमिशन एजंटला द्यावं लागलं. म्हणजे ज्याच्या माध्यमातून ती फ्लावर्स सेल आउट केलेले आहेत त्यांना ते एजंट त्या एजंटना ते कमिशन द्यायचं आहे. याचाच अर्थ रेट ऑफ जो कमिशन आहे रेट ऑफ कमिशन विच इज इक्वल टू 4% म्हणजे हा 15,000चा जो काही 4% असेल तेवढी अमाऊंट ही कमिशन एजंटला द्यावी लागेल. Therefore total commission which is equal to 15,000 into 4%. हे कॅल्क्युलेशन करत असताना हे झिरो कॅन्सल होतील म्हणजेच 150 इंटू 4 विच इज इक्वल टू हा झिरो आहे असं असेल. 15 4 जा 60 म्हणजे 60 रुपीज जे आहे ते कमिशन द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड द कमिशन ही पेड. म्हणजे त्याने कमिशन जे पेड केलं असेल 600 रुपीज मिळेल. परंतु ही फ्लावर ज्यावेळी त्यांनी सोल्ड केली ऍक्च्युअल फ्लावरची व्हॅल्यू 15,000 झालेली आहे. त्यामध्ये 600 कमिशन हे कमिशन एजंटला मिळालेलं आहे. म्हणजे यांची जी काय वजाबाकी असेल म्हणजे आलेल्या एवढ्या रकमेतून एवढी अमाऊंट जी आहे ती त्याला स्वतःला मिळेल. एवढी सबट्रॅक्ट केल्यानंतर जे असेल ते स्वतःला मिळेल. देअरफॉर इथं जे फायनली विचारलेलं आहे फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. म्हणून इथं आपण लिहूया देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक
विच इज इक्वल टू टोटल अमाऊंट जी होती ती 15,000 होती, त्यामधून जे कमिशन आहे ते 600 सबट्रॅक्ट होईल, दॅट इज मीन्स ₹14,400 एवढी अमाऊंट रफिकला मिळेल. म्हणजे फ्लावर्सची व्हॅल्यू त्यातून कमिशन एजंटचं जे कमिशन आहे ते सबट्रॅक्ट करायचं आणि जी काही अमाऊंट शिल्लक राहील तेवढी अमाऊंट ही रफिकला मिळेल असा त्याचा अर्थ असतो. याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9,200 through an agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent get? एजंटला किती अमाऊंट मिळेल एवढंच विचारलेलं आहे. फार्मरचं इथे विचारलेलं नाहीये, म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे. जे फार्मरनं फूड ग्रेन सोल्ड केलेले आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती ₹9,200 आहे आणि त्यावर 2% कमिशन हे कमिशन एजंटला दिलेलं आहे. याचा अर्थ सुरुवातीच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ते लिहूया. हिअर सेलिंग प्राइस जी आहे दॅट इज मीन्स विच इज इक्वल टू ₹9,200 आणि जो कमिशनचा रेट आहे तो 2% आहे. रेट ऑफ कमिशन विच इज इक्वल टू 2%. याचा अर्थ कमिशन एजंटला 9,200 चे 2% कॅल्क्युलेट केले तर जी अमाऊंट येणार आहे ती कमिशन एजंटला मिळेल. Therefore, total commission which is equal to 9,200 into 2%. म्हणजे जिथे 0 ला 0 कॅन्सल होतील, जो प्रोडक्ट असेल तो 92 into 2, that is means 2 2s are 4, 2 9s are 18, that is means the agent get ₹184. इथं जर आपल्याला विचारलं की त्या फार्मरला किती रुपीज मिळतील तर याचा अर्थ असेल ही जी अमाऊंट आहे यातून ही जर अमाऊंट सबट्रॅक्ट केली तर जी काही अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट त्या फार्मरला मिळेल. इथं फक्त आपल्याला एवढंच विचारलेलं आहे, हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट. देअरफॉर द एजंट गेट ₹184 ॲज अ कमिशन असं आपण लिहू शकतो. म्हणजे जे आतापर्यंतच्या 2-3 उदाहरणांच्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोणताही व्यवहार एखाद्या एजंटच्या माध्यमातून होत असेल तर एजंट जी अमाऊंट घेतो ज्याला आपण कमिशन असं म्हणतो आणि कमिशन घेणारा तो म्हणजे कमिशन एजंट. त्याच पद्धतीनं ब्रोकरेज घेणारा ब्रोकर म्हणजे कमिशन असो किंवा ब्रोकरेज असो ह्या एकच गोष्टी आहेत. म्हणजे तो व्यवहार घडवून आणल्याबद्दल जो मोबदला घेतला जातो ती ही अमाऊंट आहे. कमिशन घेणाऱ्याला आपण कमिशन एजंट म्हणतो, ब्रोकरेज घेणारा तो ब्रोकर असतो. मात्र हे कमिशन असो किंवा ब्रोकरेज असो हे दोन्ही पार्टीकडून घेतलं जातं. या उदाहरणामध्ये किंवा यापूर्वीच्या दोन्ही उदाहरणामध्ये आपण एकाच पार्टीचा विचार केला. दोन्ही पार्टीचा विचार करता कमिशन किंवा ब्रोकरेज काय असतं हे लक्षात येण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जी पुढे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती थोडीशी लक्षात घेऊया. ऍक्टिव्हिटी कशी आहे पहा. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. आपल्याला क्वेश्चन असं सांगितलं, श्रीमती दीपांजली परचेस्ड अ हाऊस फॉर ₹7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू an agent. Agent has charged 2% brokerage from both of them. एक हाऊस खरेदी विक्री झालेली आहे. दीपांजली यांनी ती परचेस केलेली आहे, लीलाबेन यांनी ती सेल केलेली आहे. ज्या हाऊसची सेलिंग प्राइस आहे 7,50,000 आणि जे एजंट आहेत कमिशन एजंट आहेत त्यांनी 2% ब्रोकरेज घेतलेलं आहे. इस्टेट आहे म्हणून याला कमिशन म्हणण्याच्या ऐवजी आपण ब्रोकरेज म्हणतोय. 2% ब्रोकरेज घेतलेलं आहे दोन्हीकडून, दोन्ही पार्टीकडून घेतलेलं आहे. आपल्याला फर्स्ट असं विचारलेलं आहे, श्रीमती दीपांजली पेड डॉट इंटू डॉट दॅट इज इक्वल टू रुपीज डॉट ॲज अ ब्रोकरेज फॉर परचेसिंग दी हाऊस. त्यांनी ती घर विकत घेत असताना ब्रोकरेज किती दिलं. जी हाऊसची व्हॅल्यू आहे ती 7,50,000 आहे. 7,50,000 त्याचा 2% त्यांनी ब्रोकरेज दिलंय. याचा अर्थ याचे कॅल्क्युलेशन करत असताना त्याचा 2% काढूया. दॅट इज मीन्स 7,500 इंटू 2 होईल. हा 0 तसेच राहतील. 75 इंटू 2 मीन्स 150. याचा अर्थ दीपांजली यांनी ब्रोकरेज म्हणून ₹15,000 त्यांना दिले असतील ते घर विकत घेत असताना. म्हणून इथे लिहित असताना आपल्याला असं लिहायला पाहिजे, श्रीमती दीपांजली पेड डॉट इंटू डॉट म्हणजे त्या हाऊसची जी व्हॅल्यू आहे 7,50,000 इंटू 2% आणि याचं कॅल्क्युलेशन आता आपण इथं जे केलंय यानुसार जी ब्रोकरेज येते ते म्हणजे 15,000 ॲज अ ब्रोकरेज म्हणून तिने त्या एजंटला द्यायला पाहिजे. परंतु त्या ब्रोकरनं 2% हे परचेस करणाऱ्याकडून शिवाय सेल करणारा दोघांकडून ते ब्रोकरेज घेत आहेत. मग त्यानुसार हा सेकंड जो पार्ट आहे तो आपण डायरेक्ट लिहू शकतो.
इथं असं विचारलंय, श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज. जर दीपांजलीने 2% नुसार एवढी अमाऊंट पेड केली असेल तर लीलाबेन सुद्धा 2%नी ₹15,000 त्यांना पेड करते. याचाच अर्थ जो ब्रोकर आहे ज्याला फर्स्ट पार्टीकडून 15,000, सेकंड पार्टीकडून 15,000 म्हणजे टोटल 30,000 रुपीज मिळते. म्हणून हा थर्ड क्वेश्चन तसाच विचारलेला आहे. टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट इज ₹15,000 प्लस 15,000 दॅट इज मीन्स ₹30,000 असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण इथं जर विचार केला ते जे हाऊस आहे 7,50,000 जो व्यक्ती घर विकत घेणार आहे त्याला ही अमाऊंट द्यावी लागेल. याशिवाय 15,000 एक्स्ट्रा ऍज अ ब्रोकरेज म्हणून द्यावं लागेल. आणि जी व्यक्ती हे घर विकणार आहे त्या व्यक्तीला ही अमाऊंट मिळणार, मात्र मात्र त्यातून 15,000 सबट्रॅक्ट होतील किंवा कारण त्याचं ब्रोकरेज द्यावं लागेल. म्हणून त्यावर आधारित हे लास्ट दोन क्वेश्चन काय आहेत पहा. दी कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड. दीपांजली ह्या परचेस करणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणजे त्यांना परचेस करत असताना 7,50,000 द्यावे लागतील ऍज अ सेलिंग प्राइस ऑफ हाऊस म्हणून आणि 15,000 ऍज अ ब्रोकरेज म्हणून द्यावं लागेल. म्हणजेच या दोघांची जर बेरीज केली तर काय येईल 7,65,000 रुपीज. सो द कॉस्ट ऑफ द हाऊस फॉर श्रीमती दीपांजली इज 7,65,000 रुपीज इन्क्लुडिंग द ब्रोकरेज. म्हणजे घराची ऍक्च्युअल किंमत आहे 7,50,000, त्यामध्ये ब्रोकरेज 15,000 ऍड झालं म्हणजे त्यांना ती जे घर आहे ते 7,65,000 रुपयांना मिळेल. आणि फायनली आहे दी सेलिंग प्राइस ऑफ द हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन. लीलाबेन यांना ऍक्च्युअल किती रुपये मिळणार. जरी त्या घरामधून 7,50,000 रुपये मिळाले असतील तरी ब्रोकरेज म्हणून त्यांना ब्रोकरला 15,000 रुपये द्यावे लागतील. म्हणजे त्यातून जर ती जर अमाऊंट आपण सबट्रॅक्ट केली तर याची सबट्रॅक्शन किती येते पहा. 0 - 5 5 कॅरी ऑन 1 5 - 2 3 दॅट इज मीन्स त्यांना ऍक्च्युअल जी अमाऊंट मिळणार आहे ती 7,35,000 मिळणार. किंवा आपण इथं क्रॉसमध्ये असं म्हणू शकतो, ज्यांनी घर विकलं त्यांना मिळालेली अमाऊंट आहे ती म्हणजे 7,35,000. ज्यांनी विकत घेतलं त्यांनी त्या घरासाठी दिले 7,65,000. म्हणजे यातला जो डिफरन्स आहे या दोन रकमेमधला जो 30,000 रुपयांचा डिफरन्स येतो. मग हे 30,000 रुपये म्हणजेच एजंटला मिळाले. यांच्या माध्यमातून 15,000, यांच्या माध्यमातून 15,000 असं टोटल जे ब्रोकरेज आहे ते 30,000 रुपीज मिळालेलं आहे. तर या प्रकारे तुम्हाला कमिशन आणि ब्रोकरेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं ते लक्षात आलं असेल. आता रिबेट विषयी थोडीशी माहिती लक्षात येण्यासाठी त्यावर आधारित एक उदाहरण पाहूया. क्वेश्चन काय पहा. उमाताई पर्चेस्ड फॉलोइंग आयटम्स फ्रॉम अ खादी भांडार. 3 sarees for 560 rupees each, 6 bottles of honey for 90 rupees each. On the purchase, she received a rebate of 12%. How much total amount did उमाताई pay? उमाताईंनी खादी भांडारमधून काही आयटम्स परचेस केलेले आहेत, ज्याचे डिटेल्स इथं आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी जर 12% रिबेट रिसीव्ह केलं असेल तर त्यांना टोटल किती अमाऊंट द्यावी लागेल असा हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा रिबेट जो शब्द आहे तो सुरुवातीला तुमच्यासाठी आता इथं नवीन असेल. यापूर्वी आपण डिस्काउंट हा शब्द ऐकलेला आहे, ज्याचा वापर या अगोदरच्या एक्सरसाइज मध्ये आपण केलेला आहे. एखाद्या वस्तूवर आपण डिस्काउंट देतो म्हणजे तेवढी किंमत कमी करतो. शासकीय जी भांडारं असतात किंवा ज्या सहकारी संस्था असतात अशा ठिकाणी गव्हर्नमेंटच्या वतीनं रिबेट डिक्लेअर केलं जातं. म्हणजेच तेवढी किंमत आपल्याला कमी मिळते. थोडक्यात रिबेट ऍज अ इक्विव्हॅलंट टू डिस्काउंट एवढे तुम्ही फक्त लक्षात घ्या. म्हणजेच तेवढी रक्कम आपण कमी द्यायची. इथं उमाताईंनी ज्या काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याची ऍक्च्युअल कॉस्ट किती होते ते सुरुवातीला आपण चेक करूया. हिअर सुरुवातीला त्यांनी जी खरेदी केलेली आहे 3 sarees फॉर 560 रुपीज इच, दॅट इज मीन्स कॉस्ट ऑफ साडी. त्यांनी ज्या साडी घेतलेल्या आहेत त्याची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे 3 × 560 होईल. कारण एक जी साडी आहे त्याची व्हॅल्यू 560 आहे इंटू 3 दॅट इज मीन्स 300. 3 6 18 कॅरी ऑन 1 3 5 15 प्लस 1 दॅट इज मीन्स 16. दॅट इज मीन्स दी कॉस्ट ऑफ साडी इज ₹1,680. सेम वे 6 बॉटल्स ज्या हनीच्या आहेत त्या 90 रुपीजच्या रेटने घेतलेल्या आहेत. दॅट इज मीन्स कॉस्ट ऑफ हनीच्या 6 बॉटल्स इंटू 90 रुपीज याचाच अर्थ 9,654 आणि हा झिरो तसाच असेल 540 रुपीज ऍज अ हनीची कॉस्ट म्हणून त्यांना द्यावी लागेल. देअरफॉर त्यांचं जे टोटल परचेसिंग आहे म्हणजेच टोटल कॉस्ट जी असेल ती शोधत असताना 1680 ही अमाऊंट
प्लस 540 या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय 0 प्लस 0 0, 8 प्लस 4 12 कॅरी ऑन 1, 6 प्लस 6 12 कॅरी ऑन 1 2, दॅट इज मीन्स ₹2220 ही त्यांनी जे आयटम्स परचेस केलेले आहेत त्याची व्हॅल्यू होईल. परंतु इथं आपल्याला असं सांगितलंय की त्यांना 12% रिबेट मिळालेला आहे. याचाच अर्थ रेट ऑफ रिबेट जो आहे, रिबेट म्हणजेच त्यांना ते डिस्काउंट मिळालेलं आहे, 12% रिबेट आहे. रेट हा 12% आहे. याचा अर्थ टोटल रिबेट काढत असताना ज्या पद्धतीनं आपण टोटल डिस्काउंट काढत असताना या अमाऊंटचा 12% घेतो, इथं त्याच पद्धतीनं करायचं आहे. म्हणजेच 2220 याचा आपण 12% कॅल्क्युलेट करायचं. इथं 02 आहे, इथं एकच आहे. अशा वेळी तुम्ही कॅन्सल नाही केलं चालेल, कारण पैशांच्या व्यवहारामध्ये 2 डिजिट मध्ये आन्सर येणं खूप महत्वाचं असतं. कारण थोडंसं पुढे गेलं लक्षात येईल, हा डिनॉमिनेटर 100 तसाच ठेवतोय. 12 इंटू याचा प्रोडक्ट करतोय 1200, 12 टू जार 24 कॅरी ऑन 2, 12 टू जार 24 प्लस 2 दॅट इज मीन्स 26 कॅरी ऑन 2, 12 टू जार 24 प्लस 2 दॅट इज मीन्स 26. याचाच अर्थ 100 न ज्यावेळी याला आपण डिवाइड करू त्यावेळी त्याचं जे आन्सर येणार आहे ते म्हणजे 2 डिजिट आपण लेफ्ट साईडला येणार, 266.40 रुपीज इतका रिबेट त्यांना मिळेल. म्हणजे हा डिस्काउंट मिळाल्याचा प्रकार होईल. म्हणजेच फायनली आपण असं म्हणू शकतो की त्या सर्व आयटमची जी टोटल कॉस्ट झालेली होती ती 2220 रुपीज, ज्यामधून 266.40 रुपीज जर सबट्रॅक्ट केले ऍज अ रिबेट म्हणून, तर जी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट उमाताईंना द्यावी लागेल. त्यासाठी याची जी सबट्रॅक्शन आहे ती थोडीशी व्हर्टिकल करतोय. 2220 दॅट इज मीन्स 0.00 मायनस 266.40 यांची सबट्रॅक्शन करून घेऊ. हा 60 येईल इथं, कॅरी ऑन 1, 10 minus 7 3 carry on 1, 7, 12 minus 7 5 carry on 1, 12 minus 3 that is means 9 carry on 1. Therefore total amount to pay, जी amount पे करावी लागेल, which is equal to rupees 2220 minus rupees 266.40, that is means rupees 1953.60 असं आपण सांगू शकतो. म्हणजे सुरुवातीला इथं आपण जे काही रिबेट आहे ते कॅल्क्युलेट केलं. रिबेट कॅल्क्युलेट केल्यानंतर ती जी व्हॅल्यू आहे ती टोटल कॉस्ट मधून सबट्रॅक्ट केली, म्हणजे आपल्याला किती अमाऊंट द्यावी लागेल हे इथं लक्षात आलं. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण कमिशन म्हणजे काय, ब्रोकरेज म्हणजे काय आणि रिबेट याविषयीची जी काही उदाहरणे आहेत ती पाहिलेली आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.